विद्यार्थी मित्रो नमस्कार। बघा आज आपण इयत्ता 6वी विषय गणित घटक पाठ क्रमांक 15 त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हा भाग पाहणार आहोत। याच्यामध्ये उपघटकामध्ये त्रिकोणाचे प्रकार, बाजूवरण या बाबी आज आपण समजून घेणार आहोत। ठीक आहे, तर मागील तासाला आपण बघितलं की त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाचे वैशिष्ट्य म्हणजे काय, त्रिकोणाचे कोणकोणत्या बाबींचा अभ्यास आपण करू शकतोय हे बघितलं। तर बघा तत्पूर्वी मी पुन्हा एकदा त्रिकोण तुम्हाला मी काढून दाखवतो। या ठिकाणी बघा त्रिकोण बघा या ठिकाणी त्रिकोण ए बी सी हा एक त्रिकोण दिलेला आहे। याला 3 शिरोबिंदू आहेत, म्हणजे शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी व शिरोबिंदू सी। या ठिकाणी 3 शिरोबिंदू आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतो की त्रिकोणामध्ये 3 शिरोबिंदू आहेत। या ठिकाणी त्यासोबतच त्रिकोणाला 3 कोन देखील आहेत। बघा या ठिकाणी कोन ए, कोन बी आणि कोन सी हे 3 कोन या ठिकाणी आहेत। आपण या ठिकाणी गुणधर्मामध्ये हे 3 कोन बघू शकतो। त्यासोबतच 3 बाजू देखील आहेत। कोणकोणत्या? लेंथ ए बी, बघा लेंथ ए बी, लेंथ बी सी व लेंथ ए सी व लेंथ ए सी या 3 बाजू या ठिकाणी दिलेल्या आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतो की लेंथ ए बी, बी सी आणि सी ए या 3 बाजू या ठिकाणी आहेत। 3 शिरोबिंदू आहेत व 3 कोन आहेत। याच्यामध्ये या त्रिकोणाच्या प्रकारामध्ये बाजूवरून आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी ही थोडीशी उजळणी म्हणून आपण बघितलं आहे की त्रिकोणाचे वैशिष्ट्य म्हणा किंवा गुणधर्म याच्यामध्ये कोणकोणते येऊ शकतात। आपण ही माहिती घेतला असालच। आता ह्याच्या पुढे आपण जाऊया, लिहून घ्यायचं आहे। मागील तासाला आपण बघितलं की समभुज त्रिकोण म्हणजे काय। समभुज त्रिकोण म्हणजे काय, त्या शब्दामध्येच त्रिकोणाची व्याख्या किंवा त्याची वैशिष्ट्ये लपलेली आहेत। समभुज त्रिकोण म्हणजे काय, तर समान बाजू असणारा त्रिकोण। आता बाजूवरील त्रिकोणामधीलचा ह्याचा विचार आपण करत आहोत। बघा समभुज त्रिकोण, पुन्हा थोडीशी आपण उजळणी घेऊया। समभुज त्रिकोण या ठिकाणी या त्रिकोणामध्ये सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू, समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असं म्हटलं जातं। बघा समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात। समभुज त्रिकोण असे म्हणतात। समभुज त्रिकोण असे म्हणतात। आता या ठिकाणी आपण बघू शकतो की सर्व बाजू ह्या समान स्वरूपाच्या असतात। ए बी सी, बघा ए बी सी तिन्ही बाजू कशा आहेत, समान स्वरूपाच्या आहेत किंवा समान मापाच्या आहेत, समान लांबीच्या आहेत, म्हणून याला त्रिकोण एबीसी असं म्हटलं जातं। आपण या ठिकाणी बघू शकतोय की त्रिकोण एबीसी समभुज त्रिकोण, समान बाजूवरून असणारा त्रिकोणाला समभुज त्रिकोण असं म्हटलं जातं। आपण या ठिकाणी बघितलेलं आहोत, वाटलं तर आपण माहिती लिहून घेऊ शकतो। आता समभुज त्रिकोण कसा आहे ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाली। या समभुज त्रिकोण म्हणजे बाजूवरील त्रिकोणाचा हा पहिला प्रकार बघितला, मागील तासात सुद्धा बघितलेला आहे। आता या तासात सुद्धा आपण थोडीशी उजळणीची माहिती बघितली आहे। याच्या पुढच्या तासाला आपण किंवा ह्या घटकानंतर या एका प्रकारानंतर आपण पुढचा एक त्रिकोण बनवणार आहोत, तो म्हणजे समद्विभुज त्रिकोण। बघा समद्विभुज त्रिकोण लिहून घ्यायचं आहे। समद्विभुज त्रिकोण समद्विभुज त्रिकोण लिहून घ्यायचं आहे। बघा आपण अगोदर बाजूवरील त्रिकोणामधील काही बाबी अभ्यासल्या, त्याच्यामध्ये त्रिकोणाचे काही गुणधर्म अभ्यासले, बाजू, कोन व शिरोबिंदू। त्यानंतर आपण समभुज त्रिकोण बघितला। समभुज त्रिकोणानंतर आता दुसरा एक प्रकार येतोय आपल्या समोर, तो म्हणजे समद्विभुज त्रिकोण। आता ह्या समद्विभुज त्रिकोणामध्येच दोन बाजू ह्या समान स्वरूपामध्ये असतात
आता त्या कशा आहेत, काय आहेत हे बघायचं आहे. ठीक आहे, आपण आकृती काढून घेऊया प्रथम. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे बाजू आणि त्रिकोण म्हणजे त्रिकोण. समान दोन बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. ठीक आहे, लिहून घ्यायचं आहे. समान दोन बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. बघा व्याख्या काय या ठिकाणी आपण बघू शकतोय. समद्विभुज त्रिकोण, समान दोन बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. त्रिकोणामध्ये तीन बाजू असतात, बाजूवरील त्रिकोण ठरत असतो हे आपल्याला माहित आहे. आता या समद्विभुज त्रिकोणामध्ये नेमका आणखीन एक महत्त्वाचा बदल किंवा महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे समान दोन बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. आता समान दोन बाजू कोणकोणत्या बघा, आता आपण या ठिकाणी बघू शकतोय. बघा या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे. आपण पहिल्यांदा थोडीशी व्याख्या लिहून घ्यायचं आहे, थोडंसं माहिती करून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे, मग आपण आकृतीकडे येऊया. बघून घ्या पहिल्यांदा. बघा आता आपण या ठिकाणी माहिती घेतली आहे. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय, समान दोन बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय, समान दोन बाजू. आता या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आर हा एक त्रिकोण दिला आहे. या त्रिकोणामध्ये पी क्यू व पी आर ह्या दोन बाजू कशा आहेत, समान आहेत किंवा समान मापाने दिले आहेत. त्यांना एक विशिष्ट एकरूपतेच्या खुणा देखील केलेल्या आहेत. म्हणजे पी क्यू आणि पी आर ह्या दोन कशा आहेत, समान व एकरूप असणाऱ्या ह्या रेषा ह्या दोन बाजू आहेत. म्हणजेच काय, समद्विभुज त्रिकोण. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन, समान दोन बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. जर समजा तुम्हाला आणखी अशा विशिष्ट स्वरूपात जर समजा त्रिकोण दिला ए बी सी अशा स्वरूपात जर समजा त्रिकोण दिला आणि जर समजा तुम्हाला विचारलं की हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे का, तर तुम्ही निश्चितपणे सांगता आलं पाहिजे तुम्हाला की हा एक विशिष्ट प्रकारचा बाजूवरून त्रिकोण आहे व बाजूवरून त्रिकोणामध्ये ए बी व ए सी हे दोन बाजू आहेत व या दोन एकरूप आहेत किंवा समान आहेत व हा समद्विभुज त्रिकोण आहे असं आपल्याला सांगता येऊ शकतं. म्हणजेच हा विशिष्ट प्रकारचा एक समद्विभुज त्रिकोण आहे हे होऊ शकतं. ही बाब आपण लक्षात घ्यायची आहे, लिहून घ्या व्यवस्थित. आपण समजून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं एक विशिष्ट शब्द त्या त्रिकोणाला दिला जातो, एक विशिष्ट गुणधर्म त्याच्या शब्दामध्ये असतो, तर त्या स्वरूपाचा त्रिकोण असतो असं म्हटलं जातं. समभुज त्रिकोणामध्ये सुद्धा आपण असंच बघितलं. समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू या समान स्वरूपात असतात म्हणून त्याला समभुज त्रिकोण म्हटलं जातं. व त्याला पॅरलल असणारे दुसरी एक त्रिकोण या ठिकाणी दिला म्हणजे तो म्हणजे समद्विभुज त्रिकोण. समद्वि म्हणजे समान व द्वि म्हणजे दोन, समद्विभुज त्रिकोण. समान दोन बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. या ठिकाणी हा भाग ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. बघा ठीक आहे. आता मी तुम्हाला दोन पद्धतीचे दोन प्रकारचे बाजूवर असणारे त्रिकोण मी तुम्हाला समजावून सांगितले. आता याच्यामध्ये समभुज त्रिकोण एक सांगितला आणि समद्विभुज त्रिकोण एक सांगितला. आता मी तुमच्यासमोर काही त्रिकोण देत आहे, त्या त्रिकोणाला काही मी विशिष्ट स्वरूपाचे काही रेखांकन किंवा एकरूपतेचे काही चिन्ह देखील देत आहे. आपण हे लिहून घ्यायचं आहे व ते विशिष्ट स्वरूपाचे कोणत्या
प्रकाराचे त्रिकोण असणार आहेत हे आपण खाली लिहायचं आहे. ठीक आहे, तर चला सुरुवात करा. आता सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण त्रिकोण काढत असताना सर्वप्रथम पेन्सिलचा वापर करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी फळा आहे, या ठिकाणी मी फळाचा वापर करण्यासाठी फळ्यावर लिहिण्यासाठी खडूचा वापर करतोय, परंतु आपण आपल्या वहीमध्ये लिहिण्यासाठी सिस पेन्सिलचा वापर करणं गरजेचं आहे. त्यासोबत पट्टी असू दे किंवा एक विशिष्ट प्रकारचं मेजरमेंट असणारे एक साहित्य गणितामधलंच आपण वापरणं गरजेचं आहे. आपण हातानं हा रेषा काढणे योग्य नाही किंवा त्रिकोण काढणे योग्य नाही आहे. ठीक आहे, तर बघा त्रिकोण ओळखा. बघा आपण आकृती ही काढून घ्यायची आहे. या ठिकाणी बाजूवरून त्रिकोण ओळखा. याच्यामध्ये मी 2 त्रिकोण आपल्या समोर दिलेले आहेत. याच्यामध्ये पहिला त्रिकोण आहे ABC. या त्रिकोण ABC मध्ये 3 बाजू आहेत, AB, BC आणि CA. याच्यामध्ये पहिला त्रिकोण व दुसरा त्रिकोण दिसतोय. हा पहिला त्रिकोण व हा दुसरा त्रिकोण आपण समजूया. बघा, तर पहिल्या त्रिकोणामध्ये AB, BC व CA हे 3 बाजू आहेत व तिन्ही बाजू एक स्वरूपाच्या आहेत किंवा समान लांबीच्या आहेत. हे दाखवण्यासाठी मी ह्या चिन्हाचा वापर केला आहे. या ठिकाणी बघा आपण बघू शकता, म्हणजे तिन्ही बाजू कशा आहेत, समान आहेत. म्हणून अशा या समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. बघा, समभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. समभुज त्रिकोण. ठीक आहे, आता या ठिकाणी दुसरा एक त्रिकोण आपण या ठिकाणी बघू शकतोय. PQR हा एक विशिष्ट प्रकारचा त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये 2 बाजू PQ व PR ह्या 2 बाजू आहेत. या 2 बाजूमध्ये PQ व PR ह्या 2 समान लांबीच्या बाजू आहेत. बघा, या ठिकाणी PQ ह्या एक विशिष्ट पद्धतीने दाखवले आहे, PR ह्या 2 विशिष्ट पद्धतीने दाखवल्या आहेत. म्हणून या ठिकाणी PQ व PR ह्या 2 बाजू कशा आहेत, समान आहेत. म्हणून यांना समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात. ते म्हणजे 2 बाजू, ही एक बाजू व ही एक बाजू विशिष्ट स्वरूपाची एकरूप झाली आहे, म्हणून त्याला समद्विभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. समद्विभुज त्रिकोण. आपण ही आकृत्या दोन्ही प्रकारच्या लिहून घ्यायच्या आहेत. लिहून घ्यायचं आहे. आपण आकृती काढत असताना सिस पेन्सिलचा वापर करायचा, पट्टीचा वापर करायचा. अक्षर, अंक, लेखन, शिरोबिंदू, कोण हे व्यवस्थित येणं गरजेचं आहे भूमितीच्या संदर्भामध्ये. आता तिसरा एक प्रकार देतोय मी. विषमभुज त्रिकोण या ठिकाणी मी देतोय. लिहून घ्यायचं आहे.
बघा विषमभुज त्रिकोण या ठिकाणी दिला आहे. विषमभुज त्रिकोणाची व्याख्या आपण या ठिकाणी थोडीशी बघूया, त्याचं माहिती किंवा स्पष्टीकरण थोडंसं बघूया. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, विषमभुज त्रिकोण बाजूवरील त्रिकोणातील शेवटचा व तिसरा प्रकार म्हणजे हा विषमभुज त्रिकोण आहे. बघा विषमभुज त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही बाजू विषम स्वरूपाच्या असतात. विषम स्वरूपाचे म्हणजे काय, तिन्ही बाजू हे असमान असतात, एकमेकाशी संगत कुठेही नसणार आहे. म्हणजे नेमकंच समभुज त्रिकोण व समद्विभुज त्रिकोण या दोन त्रिकोणांच्या पेक्षा हा थोडासा भिन्न स्वरूपाचा असणार आहे. आकृती स्वरूपामध्ये आपण नंतर पाहणारच आहोत. तत्पूर्वी बघा विषमभुज त्रिकोण त्रिकोणाच्या तिन्ही बाजू विषम स्वरूपाचे असतात, त्याला विषमभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. म्हणजेच बाजूवरील त्रिकोणामधील हा तिसरा प्रकार. पहिला आहे समभुज त्रिकोण, दुसरा आहे समद्विभुज त्रिकोण व तिसरं म्हणजे त्या दोन त्रिकोणापेक्षा थोडासा असणारा भिन्न स्वरूपाचा म्हणजे हा विषमभुज त्रिकोण. याच्यामध्ये तिन्ही बाजू या भिन्न स्वरूपाच्या असतात. आता भिन्न स्वरूपाच्या म्हणजे आपण बघू शकतो या ठिकाणी तिन्ही बाजू बघून घेऊ शकता. ही एक बाजू पाया आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो, पाया, त्यासोबत वरील बाजू, हे ए बी सी आकृती आपण काढून घ्यायची आहे. बघा आकृती आपण काढून घेऊ शकतो. त्रिकोण एबीसी दिला आहे. आता या ठिकाणी ही बाजू ए बी, बी सी व सी ए ह्या तिन्ही बाजू ह्या भिन्न स्वरूपाच्या आहेत. जरा समजा आपण मापन जर समजा केलं तर ए बी ही 7 सेमी आहे, बी सी ही 5 सेमी आहे व ए सी ही 4 सेमी आहे. बघा लेंथ ए बी 7 सेमी, लेंथ बीसी 5 सेमी, लेंथ एसी 4 सेमी. बघा या ठिकाणी बघायचं आहे, आपण बघू शकता ए बी सी या 3 शिरोबिंदू दिले आहेत. तिन्ही बाजू ज्या आहेत ह्या असमान आहेत. प्रत्येक बाजूमध्ये माप हे इतर मापांच्या पेक्षा वेगळं आहे. बघा ए बी किती आहे 7 सेमी आहे, बीसी किती आहे 5 सेमी व एसी किती आहे 4 सेमी आहे. म्हणजे तिन्ही बाजू ह्या असमान आहेत, विषम स्वरूपाच्या आहेत. म्हणून या अशा त्रिकोणाला किंवा अशा स्वरूपाच्या त्रिकोणाला, बाजूवरून असलेल्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असं म्हणतात. हे असं आपण लक्षात ठेवायचं आहे, लिहून घेऊ शकताय. गुणधर्म बघा, या ठिकाणी मी विषमभुज त्रिकोण आणखीन एक देतोय, आपण काढून घ्यायचा आहे आपल्या वहीत. या ठिकाणी बघू शकता तुम्ही पी क्यू आर हे तीन शिरोबिंदू आहेत. या 3 शिरोबिंदू मिळून असा विशिष्ट प्रकारचा विषमभुज त्रिकोण या ठिकाणी तयार झालेला आहे. पीक्यू किती आहे 5 सेमी, क्यू आर किती आहे 10 सेमी व पी आर आहे 7 सेमी. म्हणजे 3 बाजू दिले आहेत, परंतु या तिन्ही बाजूमध्ये विभिन्नता किंवा विषमता आहे किंवा एकमेकांचे स्वरूप या ठिकाणी आलेले नाही आहेत. म्हणून त्याला विषमभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. तिन्ही बाजू या ठिकाणी मी दिलेले आहे, म्हणजे समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण व विषमभुज त्रिकोण. या
हे 3 प्रकार त्रिकोणाचे बाजूवरून पडतात व या तिन्ही प्रकारामध्ये वेगवेगळे गुणधर्म किंवा त्रिकोणाचे विशिष्ट गुणधर्म गुणवैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासाला मिळतात। या ठिकाणचा शेवटचा बाजूवरून असणारा हा त्रिकोण म्हणजे विषमभुज त्रिकोण आपण या ठिकाणी बघितलेला आहे। आपण बघून घेऊ शकता, लिहून घेऊ शकता, आकृती व माप बघायचा आहे, मला विषमभुज त्रिकोण असं नाव द्यायचं आहे। लिहून घ्यायचं आहे। आता आपण बाजूवरून असणारे त्रिकोणाचे तिन्ही प्रकार पाहिले आहेत। पहिल्या प्रकारामध्ये समभुज त्रिकोण, दुसऱ्या प्रकारामध्ये समद्विभुज त्रिकोण व तिसऱ्या प्रकारामध्ये विषमभुज त्रिकोण। आता तिन्ही त्रिकोण मी या ठिकाणी तुम्हाला फळावरी देणार आहे व त्याच्यासाठी काही मापा असतील किंवा त्याची काही नावं किंवा रेखांकन असणारे काही विशिष्ट चिन्ह विकृतीचे असतील तर त्याच्यावरून आपल्याला तो त्रिकोण बाजूवरून असणारा कोणत्या स्वरूपाचा असणार आहे हे आपण लिहायचं आहे किंवा आपण गेस करायचा आहे, ओळखायचं आहे। ठीक आहे, तर चला तर आपण आकृती काढायला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण बघू शकता त्रिकोण ओळखामध्ये एक प्रश्न दिलेला आहे। पहिला त्रिकोण ABC दिला आहे। ABC मध्ये तिन्ही बाजू समान मापाचे दिले आहेत, 4 सेमी 4 सेमी 4 सेमी, म्हणजेच हा समभुज त्रिकोण आहे असं आपण बघू शकतो। दुसरा त्रिकोण बघा PQR, याच्यामध्ये दोन बाजू PQ व QR ह्या दोनच बाजू एकरूप आहेत म्हणून त्याला समद्विभुज त्रिकोण असं म्हटलं जातं।
तिसऱ्या त्रिकोणामध्ये बघा LMN तिन्ही बाजू ह्या विशिष्ट स्वरूपाच्या किंवा एक स्वरूपाच्या कुठल्याही नाहीत, तिन्ही बाजू ह्या विषम आहेत, म्हणून त्याला आपण विषमभुज त्रिकोण असं म्हणू शकतो. मापं बघूया आपण ही कोणकोणती आहेत. बघा या ठिकाणी जर समजा 5 सेमी असेल तर इकडं 6 सेमी व इकडं 7 सेमी आहेत. आपण बघायचं आहे या 3 बाजू दिलेल्या आहेत ते आपण बघायचं आहे. चौथं बघा PQR मध्ये PQ, PR व QR या तिन्ही बाजू बघायच्या आहेत, ह्या सुद्धा विषम स्वरूपाच्या आहेत म्हणून विषमभुज त्रिकोण हा होतो. व 5वा मध्ये बघा ABC मध्ये AB व AC ह्या दोन्ही बाजू समान स्वरूपात दिल्या म्हणून तो समद्विभुज त्रिकोण होतो. आपण ही आकृत्या सर्व आपण आपल्या वहीमध्ये काढून घ्यायच्या आहेत व निश्चितच आपण ह्या आकृत्या कोणत्या बाजूवरून आहेत, कोणते त्रिकोण आहेत हे आपण जाणला असालच असं मी गृहीत धरतो. व मी देखील या ठिकाणी खाली लिहून देत आहे व ते आपण लिहून घ्यायचं आहे. बघा तिन्ही बाजू एक समान आहेत, समभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण. 2 बाजू आहेत समद्विभुज त्रिकोण, 2 बाजू समद्विभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण. तिन्ही बाजू ह्या तिन्ही बाजू कशा आहेत, वेगवेगळ्या असमान आहेत म्हणजेच काय विषमभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण. चौथं बघा PQR मध्ये बघा तिन्ही बाजू PQ, QR आणि RP ह्या तिन्ही विषम आहेत म्हणजे विषमभुज त्रिकोण. या ठिकाणी बघा AB व AC ह्या 2 बाजू समान आहेत म्हणून समद्विभुज त्रिकोण. या ठिकाणी ह्या सर्व बाजू आपण बघायच्या आहेत. या ठिकाणी काय काय कशा पद्धतीने सोडलेलं आहे लिहून घ्यायचं आहे आपण. या ठिकाणी आपण पहिला असणारच आहे की पहिल्यापासून आपण काय केलं आहे, समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण व विषमभुज त्रिकोण कोणकोणते असतात, बाजूवरून असणारे गुणधर्म कोणकोणते आहेत, बाजूनुसार त्यांचे प्रकार कोणते पडतात किंवा शिरोबिंदू कसे असतात, बाजू या विषम स्वरूपात असल्या तर काय होतं, समद्विभुजला कोणतं, समभुजला कोणतं, विषमभुजला कोणतं, यांची आकृती प्रमाणबद्ध स्वरूपाची आपण माहिती घेतलेली आहोत. स्वाध्याय देतोय मी तुम्हाला. या ठिकाणी स्वाध्याय लिहून घ्यायचा आहे. समभुज त्रिकोण व्याख्या लिहा. विषमभुज त्रिकोण 4 काढा. समभुज त्रिकोण 2 काढा. ठीक आहे. हा स्वाध्याय दिला आहे. समभुज त्रिकोणाची व्याख्या लिहायची आहे. समभुज त्रिकोण म्हणजे काय, कसा असतो, त्याचे बाजू कशा असतात, शिरोबिंदू या सर्व बाबी याच्यामध्ये येणार आहेत. विषमभुज त्रिकोणाच्या स्वरूपामध्ये असणारे काही विषमभुज त्रिकोण त्याला नावं देऊन आपण विषमभुज त्रिकोण 4 काढायचे आहेत. त्यानंतर समभुज त्रिकोण हे आपण 2 समभुज त्रिकोण याच्यामध्ये व्याख्या असणार आणि या ठिकाणी त्रिकोण काढायला दिले आहेत. यामध्ये व्याख्या येणार व या ठिकाणी कृती येणार आहे. आपण ह्या बाबी लक्षात ठेवायच्या आहेत व हा स्वाध्याय सोडवायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. आपण या ठिकाणी सर्व माहिती पाहिली आहोत. पुढील तासाला आपण बाजूवरून आता पुढील तासाला आपण कोणावरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार आपण पाहणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.